आणि आता परळीतून एक ताजी अपडेट समोर येते ती म्हणजे वाल्मिक कराडच्या कुटुंबियांनी अखेर आंदोलन मागे घेतलेलं आहे। या घडीची मोठी अपडेट आपण पाहतोय। 12 तासांपासून परळी पोलीस ठाण्याबाहेर वाल्मिक कराडच्या कुटुंबियांनी आंदोलन सुरू केलं होतं। वाल्मिक कराडची आई आणि पत्नी यांसह काही महिलांनी तिथं ठिय्या आंदोलन सुरू केलं होतं आणि आता हे आंदोलन मागे घेत असल्याचं समजतंय। उद्या पुन्हा बैठक घेऊन आंदोलनाचा निर्णय घेतला जाणार असल्याचं कुटुंबियांच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलेलं आहे। स्वानंद पाटील आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। स्वानंद, अखेर आंदोलन मागे घेण्यात आलेलं आहे। कोणाची शिष्टाई कामाला आली असं कळतंय की अतिरिक्त पोलीस आयुक्त सुद्धा तिथे त्यांची समजूत काढायला येणार होत्या, त्या आल्या होत्या का? आणि त्यांच्याशी बोलणं झाल्यानंतर विशेष करून त्यांच्या आई या ठिय्या आंदोलन करत होत्या आणि त्यांनी सकाळपासून काही अन्न वगैरे काही घेतलेलं नव्हतं। त्याच अनुषंगाने जे आहे ते संबंध आपण जर बघितले जे समर्थक आहेत कराडचे काही घेतलेलं नव्हतं। त्याच अनुषंगाने जे आहे ते संबंध आपण जर बघितले जे समर्थक आहेत कराडचे प्रचंड आक्रमक झालेले दिसून आले। त्या तिघांनी देखील आत्मदहनाचा प्रयत्न देखील केला आणि याच अनुषंगाने ज्या अंबाजोगाईच्या अप्पर पोलीस अधीक्षक आहेत चेतना तिडके यांनी वेळोवेळी जी विनंती त्यांच्या कुटुंबियांना केली की तुम्ही आंदोलन मागे घ्या, तुमच्या ज्या मागण्या आम्ही मान्य करू। आणि या एकंदरीत ज्या मागण्या आहेत या कराडच्या पत्नीने आपण बघितलं असेल पूर्ण ज्या माध्यमांद्वारे दिलेल्या आहेत। त्यांची मागणी अशी आहे की SIT मध्ये जे SITचे अध्यक्ष आहेत बसवराज टिली यांची देखील यांना देखील हटवलं जावं, कारण ते आष्टीमधील आष्टीमधील ते जावई आहेत, त्यामुळे त्यांना या SIT मधून बाजूला करण्यात यावं। यासह बऱ्याच काही मागण्या होत्या त्यांनी प्रशासनाला दिल्या आणि त्यानंतर ज्या चेतना तिडके त्यांनी स्वतः मध्यस्थी करून त्यांच्या मागण्या वर आम्ही विचार करू असं त्यांनी सांगितलेलं आहे। आणि आता हे आंदोलन उद्यापर्यंत तरी तात्पुरतं स्थगित करण्यात आलेलं आहे आणि उद्या एक व्यापक बैठक घेऊन पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। स्वानंद, धन्यवाद दिलेल्या अपडेट्स बद्दल। आताच्या घडीची मोठी अपडेट आपण पाहतोय। वाल्मिक कराडच्या कुटुंबियांचं आंदोलन अखेर मागे घेण्यात आलेलं आहे। गेल्या 12 तासांपासून वाल्मिक कराडची आई आणि पत्नीसह काही महिलांनी परळी पोलीस स्टेशनच्या बाहेर ठिय्या आंदोलन सुरू केलं होतं आणि अखेर अतिरिक्त पोलीस आयुक्त चेतना तिडके यांनी त्यांची समजूत काढलेली आहे आणि अखेर कुटुंबियांनी हे आंदोलन मागे घेण्याचं ठरवलंय। उद्या पुन्हा या संदर्भातला निर्णय घेतला जाईल असं कुटुंबियांच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलंय।